थांब असं नाही, आधीपासून बघ. तर आज होता संडे, पण आमचा हा फंडे नव्हता, कारण खूप दिवस झालं मुली मागे लागले होते की संडेला आम्हाला मॉर्निंग वॉकसाठी नाही. थंडी असल्यामुळे हा प्लॅन मी पुढे ढकलत होते, पण त्याला थोडीफार थंडी कमी झाली आहे, त्यामुळे हा प्लॅन आम्ही फिक्स केला आणि आम्ही निघालो होतो मॉर्निंग वॉकसाठी. मुली अलीकडे खूपच आजारी पडत होत्या, म्हटलं चला थोडं एक्सरसाइज घेऊन आणि त्यांना सकाळचं ऑक्सिजन देऊन हे थोडं कमी झालं तर झालं. गाडी घेऊन यायचं न्यायला तुला. मॉर्निंग वॉकला कशाला आलीस मग? होय, धाप कशाला लागत्या? शिस्तच चालायचं. चल, चहा घेतलंस ना आता? मग चल, आता धाप नाही लागत. चल चल. माझ्या बारक्या चिमीला चालून चालून धाप लागली होती, तर ती म्हटली मला कडेवर घे, नाही तर गाडी घेऊन ये आणि मग मला घरी घेऊन चल. तर म्हटलं चल कडेवर घेते. तर थोडंफार कडेवर घेऊन आणि थोडंफार चालवत त्यांना नेले घरी. आणि हे माझ्या मोठ्या मुलीने कुंडीत असंच म्हणून पुदिन्याचं रोप लावलं होतं आणि त्याला इतकं छान पुदिना आला होता. आणि आज आमचा प्लॅन सुद्धा तसाच होता, जो की पाणीपुरीचा, जो की 2 दिवस आधीच आम्ही हा प्लॅन करत असतो आणि संडे स्पेशल. आणि तो प्लॅन आज आम्ही केला आणि आज होती घरी पाणीपुरी. खरं तर पाणीपुरी बाहेर खाता येते, पण घरात आपण जेवढी मनसोक्त करून खाता येते तशी बाहेर नाही खाता येत. एकदम अनलिमिटेड पाणीपुरी घरी आम्ही आज खाल्लो. आणि त्यानंतर आमचा प्लॅन होता, आज महाशिवरात्र होती आणि हे मंदिर होतं आष्ट्यापासूनचे 2 ते 3 किलोमीटर. इतकं छान डेकोरेशन, नदीमध्ये श्रीरामांचं आणि शंकरांचं तिथं बॅनर लावलं गेलं होतं. आणि रात्रीचं मला वाटतं हे खूप छान वाटेल तिथं पाहण्यासाठी. लाईटिंग वगैरे केलं होतं आणि खूप छान वाटलं. तिथं दर्शन वगैरे घेतलं. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. आणि असं म्हणत आम्ही आज फराळाचा आनंद सुद्धा तिथे घेतला. उपवास नव्हता, आपण म्हटलं देवाच्या दारात आलो होतं, फराळ सुद्धा करून घेऊया. आणि येता येता आम्ही अन्नदानासाठी देणगी सुद्धा दिली. ब्लॉग आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.